Greetings from Shri Sah Kekar College, Devgad. Myself, Professor Rashmi Hirlekar, and welcome back to the session Research Methodology. Learning objective of this lecture. In today's lecture, we are going to discuss various types of hypotheses. Let's recall about hypothesis. Hypothesis is an assumption that is made to answer your research question. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीचे लेक्चर आपण हायपोथेसिस वर बघितले. हायपोथेसिस हे काय आहे? इट इज अन ॲझम्पशन, हे एक गृहीतक आहे. इट इज दॅट इज मेड टू आन्सर युअर रिसर्च क्वेश्चन. म्हणजे तुमच्या रिसर्चच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही केलेलं एक ॲझम्पशन किंवा गृहीतक. सेकंड, hypothesis is a tentative answer to your question problem at an initial stage of your project. आणि हे हायपोथेसिस आपण प्रोजेक्टच्या अगदी सुरुवातीला एक टेंटेटिव्ह आन्सर शोधतो. हायपोथेसिस शोज रिलेशनशिप बिटवीन टू और मोर दॅन टू व्हेरिएबल. हायपोथेसिस मध्ये रिलेशनशिप दिसतं दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्हेरिएबल मध्ये. अर्थात ते रिलेशनल हायपोथेसिस असेल तर. हायपोथेसिस is a point that translate your research question into research prediction. बघा, आपण हायपोथेसिस एक तयार करतो. हायपोथेसिस तयार केल्यानंतर त्या हायपोथेसिसच्या डायरेक्शनने आपण काय करतो? रिसर्च करायला लागतो. आणि म्हणून इथे असं म्हटलंय की इट इज अ पॉइंट दॅट ट्रान्सलेट युअर रिसर्च क्वेश्चन इनटू रिसर्च प्रेडिक्शन. हायपोथेसिस स्टेट युअर प्रिडिक्शन अबाउट युअर रिसर्च फाइंडिंग्स. आणि हायपोथेसिस हे प्रिडिक्शन आहे तुमच्या रिसर्च फाइंडिंगच्या शी संबंधित. Research question. Is there any relationship between use of chemical fertilizers and cancer? म्हणजे हा तुमचा झाला रिसर्च क्वेश्चन. म्हणजे यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स आणि कॅन्सर याच्यामध्ये काही रिलेशनशिप आहे का? दिस इज युअर रिसर्च प्रॉब्लेम. त्याच्यानंतर हायपोथेसिस काय? यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स लीड्स टू कॅन्सर. म्हणजे बघा, आपण असं एक प्रश्न पडला की केमिकल फर्टिलायझर्स आणि कॅन्सर याच्यामध्ये काही रिलेशनशिप आहे का? आणि मग हा प्रश्न पडल्यानंतर याच्यावर कोणी अभ्यास केला नाहीये सपोज, असं आपल्याला लक्षात आलं. आपण लिटरेचर रिव्ह्यू केला आणि रिव्ह्यू केल्यानंतर आपल्याला वाटायला लागलं की नाही, अरे ज्यांनी काही अभ्यास केलाय त्याच्यावरनं असं वाटतं की कॅन्सर आणि केमिकल फर्टिलायझर्स याच्याशी काहीतरी संबंध आहे किंवा असावा. म्हणून आपण हायपोथेसिस तयार करतो. द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स लीड्स टू कॅन्सर किंवा देर इज अ डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड कॅन्सर. म्हणजे तुमचं हायपोथेसिस एकतर यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स लीड्स टू कॅन्सर किंवा देर इज अ डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड कॅन्सर, अशा प्रकारे हायपोथेसिस आपण लिहितो. The base of hypothesis. Hypothesis should be based on existing theory, knowledge, experience. विद्यार्थी मित्रांनो, आपण एखादी रिसर्च प्रॉब्लेम सिलेक्ट केला की त्याच्यानंतर तो डिफाईन करतो, क्लिअरली डिफाईन करतो. डिफाईन केल्यानंतर रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते आपण ठरवतो. ऑब्जेक्टिव्ह ठरवल्यानंतर आपण काय करतो? तर लिटरेचर रिव्ह्यू करतो. लिटरेचर रिव्ह्यू केल्यानंतर रिसर्च डिझाईन करतो अँड देन फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस. या सगळ्या पायऱ्यांवरनं काय लक्षात येतं? तर आपण एखादी समस्या शोधली, ती क्लिअरली डिफाईन केली. डिफाईन केल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ठरवले रिसर्चचे. त्याच्यानंतर आपण रिसर्च कसं करणार आहोत याचं प्लॅनिंग केल्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू केलंय, प्लॅनिंग केलं आपण आणि प्लॅनिंग केल्यानंतर हायपोथेसिसचं फॉर्म्युलेशन केलं. त्यामुळे साहजिकच आहे, हायपोथेसिस शुड बी बेस्ड ऑन एक्झिस्टिंग थिअरी, नॉलेज अँड एक्सपिरियन्स. इट शुड हॅव सम एव्हिडन्स. कारण काहीतरी त्याला पुरावे असायला हवेत. इट शुड बी इझी टू अंडरस्टँड अँड इझी टू टेस्ट.
हायपोथेसिस मस्ट शो रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल. लक्षात घ्या, हायपोथेसिस मध्ये दोन व्हेरिएबल मधलं काही रिलेशन आहे का ते त्यांनी दाखवलं पाहिजे. द रिलेशनशिप बिटवीन टू और मोर व्हेरिएबल मे डायरेक्ट और इनडायरेक्ट प्रपोर्शन. हे रिलेशन डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये असू शकतं किंवा इनडायरेक्ट प्रपोर्शन मध्ये असू शकतं. इट शुड नॉट बी इन क्वेश्चन फॉर्म. आपण रिसर्च प्रॉब्लेम करतो तो क्वेश्चन फॉर्म मध्ये एक वेळ असू शकेल, पण हायपोथेसिस शुड नॉट बी इन क्वेश्चन फॉर्म. तो क्वेश्चन फॉर्म मध्ये कधीही असू नये. Today, we will discuss about some types of hypotheses such as descriptive hypothesis, relational hypothesis, causal hypothesis, empirical or working hypothesis, null hypothesis, alternative hypothesis, statistical hypothesis, and complex hypothesis. Let's study. Before this, we have recall about hypothesis. We have also discussed about the base on which hypothesis is formulated. Hypothesis should be based on experience, theory, knowledge. It should have evidence. It should be easy to understand. Uh, it should be testable, and it should not be in question form. Now, in this lecture, we are going to discuss about types of hypothesis. The first type of hypothesis is descriptive hypothesis. Descriptive hypotheses are prepositions that describe characteristics of variable. That characteristics may be such as size, form, distribution, etc. The variable may be object, person, organization, situation or event. लक्षात घ्या, डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस कशाला म्हणतात की ज्यामध्ये व्हेरिएबलच्या कॅरेक्टरिस्टिक्स डिस्क्राईब केलेले असतात किंवा व्हेरिएबलचे वैशिष्ट्यांचं वर्णन केलेलं असतं. आता हे व्हेरिएबल म्हणजे काय, तर व्हेरिएबल हे कोणतंही ऑब्जेक्ट असू शकतं. इट मे बी ऑब्जेक्ट, पर्सन, ऑर्गनायझेशन, सिच्युएशन और इव्हेंट. म्हणजे एखादी संस्था विषयी असेल तुमचा हायपोथेसिस, कशावर काम म्हणजे तुम्ही मुळात रिसर्च मध्ये कशावर काम करता. आपण अगोदरच्या स्लाइड मध्ये एक उदाहरण बघितलं होतं की यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स लीड्स टू कॅन्सर. आता केमिकल फर्टिलायझरचा वापर याचा परिणाम काय होतो, कॅन्सर होतो, असं आपण हायपोथेसिस बघितलं. आता याच्यात केमिकल फर्टिलायझर्स अँड कॅन्सर दीज आर टू व्हेरिएबल. त्यामुळे हे व्हेरिएबल इट मे बी ऑब्जेक्ट, पर्सन, ऑर्गनायझेशन, सिच्युएशन और इव्हेंट. कारण का, मुळात तुमचा रिसर्च प्रॉब्लेम कशावर आधारित आहे त्याच्यावर व्हेरिएबल तुमचे ठरतात. समजा असं आपण म्हटलं की हाय सॅलरी मोटिवेट द एम्प्लॉई टू वर्क हार्ड. म्हणजे सॅलरी भरपूर असेल तर एम्प्लॉई जास्त काम करतो. आता इथे सॅलरी अँड एम्प्लॉई म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे आणि एक पर्सन आहे. तर असं हे जे व्हेरिएबल असतात ते व्हेरिएबल ऑब्जेक्ट, पर्सन, ऑर्गनायझेशन, सिच्युएशन, इव्हेंट, एखाद्या घटना की ही घटना का घडली, तर हे असं असं झालं की ही घटना घडते. तर ऑब्जेक्ट मे बी एनिथिंग, म्हणजे व्हेरिएबल मे बी एनिथिंग, ऑब्जेक्ट, पर्सन, इन्स्टिट्यूशन, ऑर्गनायझेशन, सिच्युएशन, इव्हेंट. आता नाऊ वी विल डिस्कस अबाउट एक्झाम्पल ऑफ डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस. आता डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस कशा प्रकारचे असतात. द रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट अमंग आर्ट्स ग्रॅज्युएट इज हायर दॅन दॅट ऑफ कॉमर्स ग्रॅज्युएट. आता इथे वर्णन आहे की अनएम्प्लॉयमेंटचा रेट हा आर्ट्स ग्रॅज्युएट मध्ये जास्त असतो कॉमर्स ग्रॅज्युएट पेक्षा. लक्षात घ्या, हे हायपोथेसिस आहे. हे सत्य आहे, ही थिअरी आहे असं नाहीये. हे सत्य नाहीये, हे थिअरी नाहीये. असं एक हायपोथेसिस धरलं की आर्ट्स वाल्यांना नोकरी मिळत नाही. आता हे हायपोथेसिस ज्या वेळेला तुम्ही फॉर्म्युलेट करता त्यावेळेला तुमच्या एक्सपिरियन्सवर असतं किंवा एखाद्या थिअरीवर आधारित असतं किंवा नॉलेजवर आधारित असतं. पण हे वास्तव नाहीये, हे आधी मी क्लिअर करते. कारण आजकाल आपल्याकडे कॉमर्स आणि सायन्स कडे जाण्याचा सगळ्यांचा कल दिसतो.
का? तर आर्ट्सला स्कोप काय आहे असा प्रश्न पडतो. पण असं मुळीच नाहीये. आर्ट्सला सुद्धा खूप स्कोप आहे. UPSC MPSC वाले आर्ट्स मधनच म्हणजे आर्ट्सला जातात आणि त्याच्यानंतर UPSC MPSC ट्राय करतात. का? तर आर्ट्स मधनं काही विषय कव्हर होतात आणि अभ्यास कमी असतो म्हणून. तसंच तुम्ही इकॉनॉमिक्स विथ मॅथमॅटिक्स घेतलं तर प्रचंड स्कोप आहे त्याला. चांगलं हाय सॅलरी सुद्धा मिळते. किंवा तुम्ही बँकांमध्ये गेलात तर बँकांमध्ये बऱ्याचदा तुम्हाला एकतर इंजिनिअरिंग फील्डची माणसं दिसतात किंवा आर्ट्स फील्डची माणसं दिसतात. तुम्ही जर निरीक्षण केलं तर अकाउंटिंग हा विषय, अकाउंट्स मेंटेन करणारे अनेक आर्ट्स ग्रॅज्युएट दिसून येतात. त्यामुळे दिस इज नॉट अ थिअरी, एक हायपोथेसिस आहे की अनएम्प्लॉयमेंटचा रेट हा आर्ट्स ग्रॅज्युएट वाल्यांकडे जास्त आहे कॉमर्स ग्रॅज्युएट पेक्षा. आणि हे डिस्क्रिप्टिव्ह आहे. पब्लिक एंटरप्राइजेस आर मोर amenable फॉर सेंट्रलाइज प्लॅनिंग. म्हणजे पब्लिक एंटरप्राइज ज्या आहेत त्यांच्यामध्ये सेंट्रलाइज प्लॅनिंग मोठ्या प्रमाणावर असतं. हे डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस आहे. नेक्स्ट हायपोथेसिस इज simple hypothesis. Simple hypothesis shows relationship between dependent and independent variable. लक्षात घ्या, सिंपल हायपोथेसिस मध्ये दोन व्हेरिएबल असतात आणि त्या दोन व्हेरिएबल मधलं रिलेशन दाखवलं जातं. उदाहरणार्थ आपण बघितलं होतं की यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स लीड्स टू कॅन्सर किंवा देअर इज अ डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड कॅन्सर. हे सिंपल हायपोथेसिस आहे. आणखी काही उदाहरणं आपण बघूया इथे. यूज ऑफ प्लास्टिक लीड्स टू एअर पोल्युशन. सिंपल, म्हणजे प्लास्टिक आणि एअर पोल्युशन हे दोन व्हेरिएबल आहेत आणि या दोन व्हेरिएबल मधलं रिलेशन इथे दाखवलं आहे. यूज ऑफ मल्टीमीडिया बाय स्टुडंट्स लीड्स टू लेसर कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी. म्हणजे मल्टीमीडिया जे आज मोबाईल वगैरे तुम्ही वापरता, व्हॉट्सअप, फेसबुक, याच्यामुळे विद्यार्थ्यांचं अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. त्याच्यानंतर सॅलरी ऑफ एम्प्लॉई लीड्स टू एम्प्लॉई परफॉर्मन्स. म्हणजे एम्प्लॉईची सॅलरी कशी आहे त्याच्यावरून त्याचा परफॉर्मन्स कळतो. देअर इज अ रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉई सॅलरी अँड एम्प्लॉई परफॉर्मन्स इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे लक्षात घ्या, हे सिंपल हायपोथेसिस एकतर वरती तीन दाखवलेले आहेत तशा प्रकारचं असू शकतं किंवा देअर इज अ रिलेशनशिप बिटवीन असं एम्प्लॉई सॅलरी अँड एम्प्लॉई परफॉर्मन्स इन अन ऑर्गनायझेशन. म्हणजे पहिलं जे आहे ना, यूज ऑफ प्लास्टिक लीड्स टू एअर पोल्युशन, हेच हायपोथेसिस आपण रिलेशनशिप हायपोथेसिस मध्ये कसं लिहिणार, तर देअर इज अ डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन यूज ऑफ प्लास्टिक अँड एअर पोल्युशन असं कन्वर्ट करता येतं. तर हे सिंपल हायपोथेसिस होतं. कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. Complex hypothesis shows relationship between two and more dependent variable and two and more independent variable. म्हणजे कॉम्प्लेक्स हायपोथेसिस मध्ये दोन पेक्षा जास्त डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल असतात. आपण सिंपल हायपोथेसिस या अगोदर बघितलं, तिथे दोनच व्हेरिएबल असतात आणि त्या दोन व्हेरिएबल पैकी एक व्हेरिएबल हे डिपेंडंट असतं आणि इंडिपेंडंट असतं, दुसरं इंडिपेंडंट असतं. सॉरी. तर सुरुवातीला तुम्हाला आधी मुळात डिपेंडंट व्हेरिएबल कशाला म्हणतात आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल कशाला म्हणतात हे माहित असायला हवं. अगोदरच्या सिंपल हायपोथेसिस मध्ये आपण एक उदाहरण बघितलं होतं की यूज ऑफ प्लास्टिक लीड्स टू एअर पोल्युशन. म्हणजे प्लास्टिकच्या वापरामुळे एअर पोल्युशन वाढतं. आता इथे प्लास्टिकचा वापर इट इज इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड लीड्स टू एअर पोल्युशन. एअर पोल्युशन इज अ डिपेंडंट व्हेरिएबल. प्लास्टिकचा वापर हे स्वतंत्र व्हेरिएबल आहे, पण त्याचा वापर वाढल्यामुळे एअर पोल्युशन वाढतं. एअर पोल्युशन प्लास्टिकच्या वापरावर अवलंबून आहे. देअरफॉर एअर पोल्युशन इज अ डिपेंडंट व्हेरिएबल. तर साध्या सिंपल हायपोथेसिस मध्ये दोनच व्हेरिएबल असतात, पण कॉम्प्लेक्स हायपोथेसिस मध्ये डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल ही दोन पेक्षा जास्त असतात. फॉर एक्झाम्पल, use of plastic and thermocol leads to air, water, soil pollution. लक्षात घ्या, प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर, these are two independent variable.
but effect on what? Air pollution, water pollution and soil pollution. पण याचा परिणाम एअर, वॉटर आणि सॉइल पोल्युशन वर होतो. हे कॉम्प्लेक्स हायपोथेसिस का म्हटलंय, तर मुळात इथे तुम्हाला अभ्यास करत असताना फक्त 2 व्हेरिएबल म्हणजे एका व्हेरिएबलचा अभ्यास केलात आणि त्याचा परिणाम दुसऱ्यावर काय होतो हे न एवढंच बघायचं नाहीये इथे. तर इथे तुम्हाला 2 व्हेरिएबलचा अभ्यास करायचा आहे, 2 स्वतंत्र व्हेरिएबल आहेत आणि त्याचे परिणाम आणखी 3 इंडिपेंडंट व्हेरिएबल कसा होतो, म्हणजे प्लास्टिकचा वापर वाढला की एअर पोल्युशन कसं होतं, वॉटर पोल्युशन कसं होतं, सॉइल पोल्युशन कसं होतं, की थर्माकोलचा वापर वाढला की या 3 गोष्टी कशा होतात. म्हणजे उदाहरणार्थ माहितीये की थर्माकोल कधीही कुजत नाही, प्लास्टिक कुजत नाही. त्यामुळे सॉइल पोल्युशन होतंच, वॉटर पोल्युशन पण होतं आणि हे तुम्ही जाळलत की एअर पोल्युशन होतं. पण तुम्हाला 3 डायमेन्शन मध्ये अभ्यास करावा लागतो. 3 आणि पुन्हा हे 2. म्हणून इट इज कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. तसंच नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ कॉम्प्लेक्स हायपोथेसिस इज स्मोकिंग अँड ड्रिंकिंग लीड्स टू कॅन्सर. म्हणजे मद्यपान आणि धूम्रपान लीड्स टू कॅन्सर अँड लिव्हर डिझीज. याचे परिणाम कॅन्सर आणि लिव्हर डिझीज होतात स्मोकिंग आणि ड्रिंकिंगमुळे. त्याच्यानंतर सॅलरी अँड वर्क इन्व्हायरमेंट in the organization leads to employee satisfaction and loyalty of employee. म्हणजे लक्षात घ्या की सॅलरी आणि वर्क इन्व्हायरमेंट दीज आर बोथ टू इंडिपेंडंट व्हेरिएबल, पण त्याच्यावर अवलंबून काय आहे? एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन अँड एम्प्लॉई लॉयल्टी. नेक्स्ट तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की कॉम्प्लेक्स हायपोथेसिस काय आहे. Complex hypothesis aims at testing the existence of logically derived relationship between empirical uniformities. लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स हायपोथेसिस ही जी लॉजिकली डिराइव्ड रिलेशनशिप बिटवीन इम्पेरिकल हायपोथेसिस युनिफॉर्मिटीज मध्ये वर अवलंबून असतात. याचा अर्थ काय? तर अनुभवातनं ही हायपोथेसिस आपण तयार केलेली असतात. फॉर एक्झाम्पल, कोसेंट्रिक ग्रोथ सर्कल कॅरेक्टराइज अ सिटी. आता कोसेंट्रिक ग्रोथ सर्कल कॅरेक्टराइज सिटी याचा अर्थ काय? तर एखाद्या ठिकाणी खूप वाढ व्हायला लागली, वस्तीची वाढ व्हायला लागली की आपण त्याला शहर म्हणतो. म्हणजे एक ठिकाण आणि त्या ठिकाणी खूप घरं व्हायला लागली की आपण शहर म्हणतो. कोसेंट्रिक ग्रोथ सर्कल्स कॅरेक्टराइज सिटी. नल हायपोथेसिस. नल हायपोथेसिस shows no relationship between two variable. आता नल म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं ह्याच्यावरूनच लक्षात येतं की अरे 2 व्हेरिएबल मध्ये कोणतंही रिलेशनशिप नाही असं दाखवणारा हायपोथेसिस. इट नलिफाईज द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल. इट इज डिनोटेड बाय H0. In this, researcher has to use word no and nullify the relationship between dependent and independent variable. लक्षात घ्या की नल हायपोथेसिस मध्ये नो हा शब्द वापरावा लागतो रिसर्चरला अँड ही हॅज टू नलिफाय द रिलेशनशिप बिटवीन डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल मध्ये काहीच संबंध नाही असं त्याने गृहीत धरायचं असतं आणि ते गृहीत धरल्यानंतर त्याला अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस त्याने ऍझ्युम करायचं असतं. आता तुम्ही म्हणाल हे नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस ऍझ्युम करायचं असतं म्हणजे काय? लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण रिसर्च चा प्रॉब्लेम सिलेक्ट करतो, त्याच्यानंतर हायपोथेसिस फॉर्म्युलेट करतो, तर हायपोथेसिस 2 प्रकारचे हायपोथेसिस किमान 2 तुम्हाला ऍझ्युम करावे लागतात. त्यातला पहिला हायपोथेसिस हा नल असतो आणि दुसरा असतो अल्टरनेटिव्ह. आता नल म्हणजे 2 पेक्षा जास्त हायपोथेसिस तुम्ही फॉर्म्युलेट करू शकता, पण किमान 2 असायला हवेत आणि त्या 2 मधला पहिला जो असतो तो नल असतो, तो H0 ने दाखवतात आणि त्यामध्ये तुम्ही 2 व्हेरिएबल जे आहेत त्यांच्यात कोणतंही रिलेशनशिप नाही असं गृहीत धरायचं असतं. आणि दुसरा जो हायपोथेसिस आहे तो अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस असतो. त्याच्यामध्ये ते रिलेशनशिप आहे असं गृहीत धरायचं असतं.
आपण नंतर नाही असं गृहीत धरून शोधायला सुरुवात करतो, माहिती गोळा करतो आणि माहिती गोळा केल्यानंतर हे जे हायपोथेसिस आहे याचं टेस्टिंग करतो. स्टॅटिस्टिकल टेस्ट, टेक्निकल टेस्ट वगैरे आपण करतो आणि हे टेस्टिंग केल्यानंतर नल हायपोथेसिस ट्रू म्हणजे ऍक्सेप्टेड की रिजेक्टेड, म्हणजे आपण जे टेस्टिंग केलं त्यावरून नल हायपोथेसिस बरोबर आहे की चूक आहे हे आपण ठरवतो. तर आपण तो विषय नंतर याविषयी आपण चर्चा करू. पण null hypothesis is denoted by H0 and no word is used in null hypothesis. For example, there is no relationship between employee salary and employee performance in organization. Second, there is no relationship between use of plastic and cancer. Third, there is no relationship between use of multimedia by student and their concentration in study. आणखी आपण जी आतापर्यंत उदाहरणं बघितली त्याचा नल हायपोथेसिस, देअर इज नो रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉई सर्व्हिस अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन इन द रेस्टॉरंट. म्हणजे रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर एम्प्लॉई कसे सर्व्हिस देतात आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन यांचं रिलेशनशिप नाही असं नल हायपोथेसिस मध्ये मेन्शन करतो आपण. नल हायपोथेसिस आलं की लगेच अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आलंच पाहिजे, कारण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस शोज रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल. व्हेन we say that null hypothesis is not accepted, you have to accept alternative hypothesis, कारण null मध्ये no relationship between two variable, alternative shows relationship between two variable. There is relationship between students attendant and students result. म्हणजे विद्यार्थी किती वर्गात हजर असतात आणि त्यांचा रिझल्ट याच्यावर यांच्यामध्ये संबंध आहे. जर नल हायपोथेसिस असेल तर आपण काय म्हणणार, देअर इज नो रिलेशनशिप बिटवीन स्टुडंट अटेंडन्स अँड स्टुडंट्स रिझल्ट. अल्टरनेटिव्ह मध्ये नो हा शब्द नसतो. देअर इज अ रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉई सॅलरी अँड परफॉर्मन्स इन द ऑर्गनायझेशन. बघा हे सगळी अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे. देअर इज अ रिलेशनशिप बिटवीन सॅलरी अँड वर्क परफॉर्मन्स. देअर इज अ रिलेशनशिप बिटवीन use of plastic and cancer. There is a relationship between use of multimedia by student and their concentration in study. There is a relationship between employee services and customer satisfaction in restaurant. हे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसची उदाहरणं आहेत. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस इज डिनोटेड बाय H1. Directional hypothesis. Directional hypothesis shows exact relationship between two variable. लक्षात घ्या की दोन व्हेरिएबल मधलं एक्झॅक्ट रिलेशनशिप या हायपोथेसिस मुळे कळतं आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये काम करायचंय ते आपल्याला याच्यातनं आपल्याला क्लिअर स्पेसिफाय होतं. नॉन डायरेक्शनल हायपोथेसिस साहजिकच आहे, शब्दावरून लक्षात येतं. Non-directional hypothesis does not shows exact relationship between two variable किंवा in which direction we have to work on हे आपल्याला त्या हायपोथेसिस वरनं कळत नाही. फॉर एक्झाम्पल, academic performance of students relates to their participation in sport activity. आता लक्षात घ्या, academic performance म्हणजे काय, विद्यार्थ्यांची अभ्यासाची प्रगती रिलेट्स टू देअर पार्टिसिपेशन इन स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी. म्हणजे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये जी मुलं जास्त भाग घेतात त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स याच्याशी रिलेशन आहे. आपल्याला इथे नक्की कळत नाहीये इथे की अकॅडमिक परफॉर्मन्स ऑफ अ स्टुडंट्स तो स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये पार्टिसिपेट करणाऱ्यांचा चांगला असतो अशा प्रकारे आपल्याला इथे कळतंय. पण आपल्याला डायरेक्शन याच्यातनं कळत नाही. द परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉई रिलेट्स टू देअर मॉर्निंग वॉक. आता एम्प्लॉई काम करतात तर ते चांगल्या प्रकारे काम करतात जर एखादा मॉर्निंग वॉक करत असेल तर. तर असं खूप याच्यात ना मॉर्निंग वॉक करणाऱ्याचा परफॉर्मन्स त्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स चांगलाच असेल असं नाही. पण म्हणून इथे म्हटलं की इट इज नॉन डायरेक्शनल हायपोथेसिस. म्हणजे जसं की आपण म्हणतो ना की हाय सॅलरी असेल तर परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉई चांगला असतो, किंवा
ऑर्गनायझेशन मधलं वातावरण इन्व्हायरमेंट जर चांगलं असेल तर एम्प्लॉईज मोटिवेटेड टू वर्क हार्ड. तर ह्यांचं डायरेक्ट रिलेशन कळतं आपल्याला इथे. पण याच्यात ना मॉर्निंग वॉक आणि परफॉर्मन्स आहे त्यांचं रिलेशन थोडंसं, पण खूप आहे असं नाहीये. दॅट्स वाय इट इज कॉल्ड नॉन डायरेक्शनल हायपोथेसिस. नेक्स्ट हायपोथेसिस इज कॅज्युअल हायपोथेसिस. आता याला कॅज्युअल नाहीये, हे खरं कॉझल हायपोथेसिस आहे. Students who participate in sports activities spend less time for study which leads to lower marks. बघा, कॉझल हायपोथेसिस शब्दावरून कळतं, इट शोज द कॉज बिहाइंड अनदर डिपेंडंट व्हेरिएबल. आता डिपेंडंट व्हेरिएबलच्या मागचं कारण दाखवतं की स्टुडंट परफॉर्मन्स इन स्टडी अँड स्पोर्ट्स दोन व्हेरिएबल आहेत. तर इथे काय म्हटलंय, स्टुडंट्स हू पार्टिसिपेट इन स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी स्पेंड्स लेस टाइम फॉर स्टडी. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये जे पार्टिसिपेट होतात अभ्यासावर कमी वेळ खर्च करतात आणि विच लीड्स टू लोअर मार्क्स, आणि ज्याचा परिणाम काय होतो की त्यांचे मार्क्स कमी होतात. नेक्स्ट आहे स्टुडंट्स हू पार्टिसिपेट इन प्री प्लेसमेंट सेशन परफॉर्म गुड इन इंटरव्ह्यू विच लीड्स टू फायनल प्लेसमेंट. लक्षात घ्या, प्री प्लेसमेंट सेशन जे होतं त्या सेशन मध्ये जे विद्यार्थी पार्टिसिपेट करतात त्यांचा परफॉर्मन्स चांगला असतो इंटरव्ह्यू मध्ये, आणि त्यामुळे इट लीड्स टू फायनल प्लेसमेंट. तर याच्यातनं आपल्याला कॉज कळतं, म्हणून ह्याला कॉझल हायपोथेसिस असं म्हणतात. Empirical or working hypothesis. Empirical means it is based on certain evidence, पुरावा किंवा अनुभव, त्याला empirical असं म्हणतात. Researcher is testing his hypothesis with help of experiment and observation. रिसर्चर काय करतो, त्याचा अनुभव, त्याचा ऑब्झर्वेशन याच्यावर तो हायपोथेसिसचं टेस्टिंग करत असतो, आणि म्हणून याला इम्पेरिकल हायपोथेसिस असं म्हणतात. आता इटिंग फास्ट फूड लीड्स टू वेट गेन, म्हणजे फास्ट फूड तुम्ही मोठ्या जास्त प्रमाणावर खात असाल तर तुमचं वजन वाढतं. इट इज इम्पेरिकल हायपोथेसिस. The last but not least, statistical hypothesis. Statistical hypothesis is any hypothesis that is tested with help of statistical tools and technique. म्हणजे statistical tools आणि techniques चा वापर करून टेस्टिंग केलं जातं, त्याला statistical hypothesis असं म्हणतात. रिसर्चर कॅन यूज क्वांटिटेटिव्ह डेटा अँड टेक्निक्स. लक्षात घ्या, स्टॅटिस्टिकल मध्ये साहजिकच आहे, संख्या येणार, टेक्निक्सचा वापर होतो. एव्हरी मंथली इन्कम of all families in village, sorry, average monthly income of all families in village is rupees 8,000. म्हणजे कुटुंबाचं मंथली इन्कम, गावातलं खेड्यातलं ॲव्हरेज इन्कम, मंथली ॲव्हरेज इन्कम सरासरी उत्पन्न 8,000 आहे. हे स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस झालं. देअर इज अ स्टेटमेंट अबाउट स्टॅटिस्टिकल population. These are derived from sample. These are quantitative in nature in that they are numerically measurable. For example, group A is older than group B. आता लक्षात घ्या की काही स्टेटमेंट्स असतात त्याच्यातनं आपल्याला पॉप्युलेशन विषयी स्टॅटिस्टिकल संख्या कळते, आणि त्याच्यावरून आपण काय करतो, सॅम्पल निवडतो, आणि हे जे सॅम्पल असतं ते क्वांटिटेटिव्ह नेचरचं असतं की ग्रुप ए हा ग्रुप बी पेक्षा जुना आहे किंवा काय, स्टॅटिस्टिकल वरनं कळतं. टुडे we have discussed about meaning of hypothesis, the base on which hypothesis is based. आज आपण हायपोथेसिस कसं असायला हवं, त्याचे बेस कसे असायला हवेत, म्हणजे कोणत्या बेसवर आधारित ते हायपोथेसिस असायला हवं हे आपण बघितलं. जसं की हायपोथेसिस शुड बी बेस्ड ऑन एक्सपेरिमेंट, थिअरी, एक्सपिरियन्स, नॉलेज,
त्याच्यानंतर इट शुड नॉट बी इन क्वेश्चन फॉर्म, इट शुड बी टेस्टेबल. त्याच्यानंतर इट शुड बी सिम्पल, इट शुड द सिम्पल टर्म शुड बी यूज इन हायपोथेसिस. अशा प्रकारे आपण हायपोथेसिस कसं असायला हवं तेही बघितलं. त्याचबरोबर आपण हायपोथेसिसचे कोणते कोणते वेगवेगळे प्रकार असतात ते उदाहरणासह पाहिले. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पुरती इथेच थांबूया. थँक यू अँड हॅपी लर्निंग टू यू.